वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरम एकदंतं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रं सच्चिदानंदरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय संबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्रामदैवत भगवान की श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य महाराज की बाल तपस्वी गुरुनिरंजन शिवाचार्य महाराज की सब शिवाचार्य महाराज की शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की सब साधु संत महाराज की पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सियावर प्रभु रामचंद्र भगवान की बजरंग बली हनुमान की क्रांति सूर्य जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की वीर वैरागिनी अक्का महादेवी माता की छत्रपति शिवाजी महाराज की सब संतन की हर हर भारत माता की वंदे
मानव धर्माचा विजय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळते गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर सर्वांनी हातांनी टाळी मुखाने पंचाक्षरी महामंत्रामध्ये तल्लीन व्हायचं आहे. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. दोन हात एक टाळी सर्वांनी बोला. नमः शिवाय ओम नमः शिवाय. सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनीयमहाकालेशम् ओंकारं अमलेश्वरम्. जय भोले हे भोलेनाथ. परल्यं वैजनाथं च दाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने. वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं ग्रीष्मेशं शिवालये. एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनाशति. हे भोले जय हो. नमः शिवाय ओम नमः शिवाय. जय भोले. नमः शिवाय ओम नमः शिवाय. दोन हात वरती एक टाळी. जय हो जय हो. नमः शिवाय ओम नमः शिवाय. आवाज तुमचा आला पाहिजे. सगळ्यांचा प्रसाद झालाय ना. भोजन टाळी. जसं सगळ्यांचं भोजन झालेलं आहे तसं भगवंताचं भजन झालं पाहिजे. सर्वांनी बोला प्रेमाने बोला. नमः शिवाय ओम नमः शिवाय. टाळी. आपल्या घरामध्ये मालकाला असंच भांडता का एवढ्या कमी आवाजात? जसं आपल्या पतीला रागानं भांडता आवाज जसा मोठा राहतो तसा भगवंताला आपल्या जवळ करण्यासाठी प्रेमाचा आवाज आला पाहिजे. तो आवाज कैलासामध्ये पोचला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. मोठ्याने जय जयकार करा.
नमः शिवाय ओम नमः शिवाय वा नमः शिवाय ओम नमः शिवाय जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः पार्वती पतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की भिंतीला तक्का दिलेले सगळे पुरुष मंडळी दोन हात वरती करून एकदा प्रेमाने जय जयकार करा. नमः पार्वती पतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की बजरंग बली हनुमान की पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सियावर प्रभु रामचंद्र भगवान की हर हर अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिंदाळा नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव पवनसुत हनुमंतरायासह पावन पुण्यभूमीतील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलदेवता श्री वीरभद्रेश्वर महाराज दानम्मा देवी माता नागनाथ महाराज या तीनही देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊली बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य गुरुमाऊलीसह आंध्र महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून पंढरपूर निवासी पांडुरंग परमात्म्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्री संत ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराजांसह वारकरी संत परंपरेतील सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून समता नायक क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र पुण्यक्षेत्र शिवक्षेत्र शिंदाळा या पावन पुण्यभूमीमध्ये आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करीत असताना श्री संत शिरोमणी मारुती महाराज काणेगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा संगीतमय शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा शिवक्षेत्र श्री हनुमान मंदिर शिंदाळा तालुका औसा जिल्हा लातूर वर्ष 37वे दिवस पहिला। सर्व शिवभक्तांना या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून सप्ताहाच्या माध्यमातून शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देणारे या सप्ताह समितीचे आयोजक संयोजक शिवगण नंदीगण सर्व शिवभक्त पदाधिकारी या सप्ताह समितीला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देऊन भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेणारे सर्व देणगी दान देणारे सद्भक्त ही संगीतमय शिवमहापुराण कथा आम्हाला सांगण्याचं सौभाग्य प्राप्त करून दिलेले सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या शिवमहापुराण कथा सांगण्यासाठी आम्हाला आपल्या गावामध्ये नियुक्ती केलेले हरिभक्त परायण कीर्तनकार गुरुभक्त चैतन्य पाटील महाराज काजळी चिंचोलीकर काल पहिल्या दिवसीय नाम यज्ञ सोहळ्यामध्ये तथा आजच्या दिवसीय दुसऱ्या दिवसीय नाम यज्ञ सोहळ्यामध्ये अन्नदान सेवा करून अल्पोहार सेवा करून भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले शिवभक्ती परायण पंडित शिवमूर्ती अप्पा विभूते परिवार शिवभक्ती परायण तात्याराव शामराव मुळे परिवार शिवभक्ती परायण लक्ष्मण शहाजीराव मुळे परिवार शिवभक्ती परायण शिवराज गणपतराव पाटील परिवार शिवभक्ती परायण बालाजी रावण कोरे परिवार शिवभक्ती परायण रमेश पंडित पोद्दार परिवार शिवभक्ती परायण अभय शंकर पोद्दार परिवार हिप्परगा या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये काया वाचा मनाने तनमन धनाने सेवा करत असलेले सर्व परिचित अपरिचित सद्भक्त या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये पहाटेच्या काकड्यापासून पुन्हा पहाटेच्या काकड्यापर्यंत सेवा करत असलेली सर्व महिला पुरुष भजनी मंडळी विण्याची सेवा करत असलेली सर्व सद्भक्त अन्नदान बनवणारे अन्नदान वाढणारे पात्रवाळी लावण्यापासून उचलणाऱ्यापर्यंत सर्व सेवा देणारे सद्भक्त या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणारे सर्व सद्भक्त आपल्या नावाची अपेक्षा न करता पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ सेवा करत असलेले सर्व परिचित अपरिचित सद्भक्त या 7 दिवसीय महापर्व काळामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर तथा स्वर शिवाणी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची स्नान पूजा प्रसादाची व्यवस्था करत असलेले
शिवभक्तीपरायण सौ श्री शिवराज गणपतराव पाटील परिवार आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण ग्रंथपूजन करून महाराजांचा यथोचित सन्मान करून आशीर्वाद प्राप्त करून घेतलेले शिवभक्तीपरायण सौ श्री राजेंद्र शिवमूर्ती विभूते परिवार या 7 दिवसीय महापर्व काळामध्ये या संगीतमय शिवमहापुराण कथेसाठी ज्यांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम प्राप्त झालेली आहे असे जावेद साऊंड सर्व्हिस शिंदाळा या संगीतमय शिवमहापुराण कथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वर शिवाणी संगीत संच परिवार गायनाचार्य तथा सिंतवादक सूरमणी पुरस्कार प्राप्त शिवकीर्तनकार कथाकार आत्मीय बंधू शिवलिंग रामलिंग जळकोटे महाराज साकोळकर कोरस गायनाचार्य तथा तबला वादक तबला सम्राट तबला विशारद आत्मीय बंधू आत्मलिंग गिराम महाराज वाडी वडगावकर पॅड वादक तथा मृदंग वादक मृदंग सम्राट पॅड सम्राट आत्मीय बंधू गोपालजी देशमुख महाराज पाणकणेरगावकर चालत असलेली संगीतमय शिवमहापुराण कथा कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा व आई म्युझिक या दोन्हीही यूट्यूब चॅनलवर ही कथा प्रसारित करत असलेले परमशिष्य दत्तात्रय त्र्यंबक बेळे किलजकर व त्याचबरोबर आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांचं व आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। या शिवमहापुराण कथेला प्रारंभ करण्या अगोदर मी राष्ट्रीय शिवकथाकार कुमार सागर स्वामी महाराज कुमारेश्वर धाम लोहारा तालुका लोहारा जिल्हा धाराशिव अनंत कोटी ब्रह्मांड नायक देवाधिदेव महादेवाची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की शिवमहापुराण सिद्धांत शिखामणी श्री परमरहस्य पारायण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वचन साहित्य शिवगाथा संत वाङ्मय याचा सखोल अभ्यास करूनच जगाला प्रबोधन करेन। शुद्ध आचरण ठेवून नित्यनेमाने कपिलधारची शिखर शिंगणापूरची पंढरपूरची पायी वारी करीन। शिवमहापुराण कथेला आणि कीर्तनाला कदापि व्यवसाय करणार नाही। शिवमहापुराण व कीर्तनाचा उपयोग मोठेपणा किंवा अपमानासाठी करणार नाही। शिवचरणाचा सेवक म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत साधक राहीन। संस्कृती धर्म देश पोशाख याबद्दल अभिमान राखीन। गुरु लिंग जंगम सेवेचे महात्म्य वक्तव्य करेन। शिवमहापुराण कथेतून कीर्तनातून शिवभक्ती हरिभक्ती गुरुभक्ती संत भक्तीचं महात्म्य वक्तव्य करेन। मोठ्या व श्रीमंत लोकांच्या मागे आशाळभूतपणे लागणार नाही। सत्कर्माचं आचरण करून
जेवढा परोपकार करता येईल तेवढं जीवन घालवीन. परद्रव्य आणि परनारी या संबंधी वासना ठेवणार नाही. शिवमहापुराण व कीर्तन व्यासपीठासमोर श्रवणासाठी बसलेली मुलगी माझी बहीण, मुलगा माझा भाऊ, स्त्री माझी आई, पुरुष माझा पिता हे स्वीकारूनच वक्तव्य करेन. आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या परमार्थाच्या नावावारी टाळण्याचा प्रयत्न करणार नाही. त्या ईश्वराची सेवा समजून आनंदाने पार पाडेन. ज्या गावी अखंड शिवनाम सप्ताह नाही, अखंड हरिनाम सप्ताह नाही, तिथे प्रयत्नार्थी सप्ताहाची सुरुवात करेन. आपले कुटुंब घरापुरतेच न ठेवता परमार्थिक मार्गावर मोठं करीन. सर्व समाजामध्ये मिळून मिसळून वागून त्यांना नेहमी मदत करीत राहीन. शिवमहापुराण कथेतून कीर्तनातून सत्याचा मार्ग सांगेन, समाज प्रबोधन करेन आणि सत्यवाणी आचरेन. आई वडिलांची सेवा, बहीण भावाचे प्रेम, घरातील सर्वच नाती जपली पाहिजे याचं वक्तव्य करेन. कोणाची निंदा करणार नाही, चेष्टा करणार नाही. ज्या गावी शिव मंदिर नाही, विठ्ठल रुक्मिणींचे मंदिर नाहीत, तिथे प्रयत्नार्थी मंदिर उभारण्याचा प्रयत्न करेन. मी स्वतः माझ्या आई वडिलांची सेवा करेन, बहीण भावाला साथ देईन, आजी आजोबांचा आधार बनेन, पत्नीची जोपासना करेन, लेकरांना उच्च संस्कार देईन, हेच जगाला प्रबोधन करेन. विश्व शांतीसाठी शिव ओम नमः शिवाय. नमः पार्वती पतये शिव हर हर. शिव महापुराण भगवान की हर हर. पंढरीच्या पांडुरंगाला वंदन करून आपण पुढे प्रभू रामचंद्रांना वंदन करूया. ओम प्रभू राम रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. भूतलावर अवतारित होऊन भक्तजनांचे मनोरथ पूर्ण करणाऱ्या रामचंद्र प्रजापती रघुनाथ नाथ सीतापती राम प्रभुचंद्रांना माझा व या सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो अशी विनंती या श्लोकातून केलेली आहे. पुढे पवनसुत हनुमंतरायाला वंदन करूया. ओम मनोजवं मारुतं तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरं युतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. या श्लोकाचा अर्थ आहे, मनाप्रमाणे वेगाने धावणाऱ्या, वायूप्रमाणे गती असलेल्या, इंद्रियांचे दमन केलेल्या, बुद्धिमतामध्ये सर्वात श्रेष्ठ असलेल्या वानरसेनेतील मुख्य वायुपुत्र श्रीरामदूत पवनसुत मारुतीला माझा व या सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो अशी विनंती या श्लोकातून केलेली आहे. पुढे ज्या वेदव्यास महर्षींनी या शिवमहापुराण ग्रंथाचं लिखाण केलं त्या वेदव्यास महर्षींना वंदन करूया. ओम नमः सर्वविदे तस्मै व्यासाय कविवेधसे चक्रे पुण्यं सरस्वत्या यो वर्षविमं भारतम. या श्लोकाचा अर्थ आहे, सर्वज्ञ
कवीमध्ये ब्रह्मदेवाप्रमाणे असलेल्या आपल्या प्रतिभेने मेघवृष्टी समान शिवमहापुराण नावाचे पुण्यदायी काव्य करणाऱ्या भगवान श्री वेदव्यासांना माझा या सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो अशी विनंती केलेली आहे. 33 कोटी देवी देवतांना अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून आपण या शिवमहापुराण कथेमध्ये प्रवेश करत आहोत. पहिल्या दिवसाचं विशेष महत्त्व असतं. जे भक्त पहिल्या दिवसापासून या शिवमहापुराण कथेचं श्रवण करतात त्यांच्या जीवनामध्ये सौभाग्य अक्षय सुखाची प्राप्ती होत असते. आता बऱ्याच जणांना वाटतं पहिला दिवस म्हणजे एवढा विशेष नसतो, थोडा उशीर होतो, लावालावी करण्यामध्ये वेळ जातो, पहिल्या दिवशी काही नियोजन नसतं असं बऱ्याच जणांचा विचार आहे. बरोबर आहे. पहिल्या दिवशी येण्यासाठी टाळाटाळ करतात, जाऊ म्हणतात उद्यापासून. पण पहिल्या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. लक्षपूर्वक श्रवण करा. हा जन्म मिळाला, जन्माला आल्यानंतर तुम्हाला कशाची अपेक्षा आहे? बोला खाली बसलेल्या श्रोत्यांनी. मी आमच्या चिंचोलीच्या पाटलांना तारीख घेताना विचारलं होतं की ज्या गावामध्ये मी कथेला चाललो आहे तिथल्या श्रोत्यांना बोलायला येतं का? कारण बोलली तर कथा आहे, नाही बोलली तर व्यथा आहे, बोललं तर कीर्तन आहे, नाहीतर किरकिर आहे. मला सांगितलं पाटलांनी, महाराज तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला जेवढं बोलणं अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा पुढचं बोलणारं गाव आहे म्हणली, तुम्ही काहीच काळजी करू नका, जाऊन तर बघा म्हणली. त्याच्यामुळं असं मसोबासारखे बसू नका, बोलण्याचा प्रयत्न करा. चुकलं चुकू द्या, पण बोलत चला, म्हणजे मला कळेल की मी सांगितलेली कथा तुम्हाला कळू लागले. अन्यथा एरोप्लेन गेल्यासारखं वरून जाता कामा नये. त्याच्यामुळं प्रश्न विचारला, आप्पा तुम्ही बोला, जन्माला आल्यानंतर या जीवाला काय मिळावं वाटतं? वाह क्या बात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या आप्पांसाठी. हे पहा, टाळ्या वाजवण्याचा सुद्धा फायदा आहे बरं का. या कलियुगामध्ये फायदा सांगितल्याशिवाय कुणीच काम करत नाही बाबा, कारण हे कलियुग आहे. टाळ्या का वाजवाव्या त्याचं तुम्हाला महात्म्य सांगेन, म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही टाळ्या वाजवायला कंजूसपणा करणार नाही. इथं कोणाला अटॅक आलाय का? अटॅक झटका नको हो महाराज, आहे की नाही? बरं कोणाला येऊ नये वाटतंय त्यांनी हात वरी करा. मला तर वाटतंय बाबा, म्हणून मी हात पहिल्यांदा केलाय. चला चला लवकर करा. आपली कथा म्हणजे भवरोगापासून आपल्याला दूर नेणारी आहे. ताई तुम्हाला वाटतंय का? नाही ना, मग हात करा ना वरती. हां, सगळ्यांना वाटतं झटका येऊ नये. लक्षपूर्वक श्रवण करा. माणसाला अटॅक आणि झटका केव्हा येतो बाबा माहिती सांगता येईल? ज्या वेळेस आपल्या शरीरातल्या रक्ताच्या नाड्या बंद पडतात त्यावेळेस माणसाला झटका अटॅक येत असतो. रक्ताच्या नाड्या कुठून सुरू असतात? या तळहातामधून सुरू असतात. ज्या ज्या वेळेस तुम्ही या परमार्थामध्ये, या भजनामध्ये, अध्यात्मामध्ये जोरात टाळ्या वाजवाल, आता नाही थोडं थांबा, यालाच म्हणतात चमत्कार की नमस्कार. हे कलियुग आहे. फार चतुर माणसं आहेत कलियुगातली. ज्या ज्या वेळेस तुम्ही जोरात टाळ्या वाजवाल त्या त्यावेळेस रक्ताच्या नाड्यावरती ताण पडेल, बंद पडलेल्या नाड्या पुन्हा चालू. अटॅक येईल का? झटका येईल का? किती रुपये दिलो महाराजांना हा उपाय सांगायला? कितीही लाख रुपये दिले तरी डॉक्टरच्या गोळीनं अटॅक कमी होणार नाही. पण अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये, या शिवमहापुराण कथेमध्ये जर तुम्ही टाळी वाजवली तुमच्या जीवनातला भवरोग निघून जाणार आहे. एवढी ताकद टाळीमध्ये आहे, म्हणून जोरात टाळी वाजवा. वा, हा बदल आहे आप्पा. हे कलियुग आहे. चमत्कार दाखवल्यानंतर नमस्कार करणारं हे युग आहे.
मी तुमच्या फायद्यासाठी प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही फक्त त्या प्रत्येक गोष्टी कृतीमध्ये उतरवत चला. जीवनामध्ये आपल्याला भवसागर तरून जाता येईल. मनुष्य जन्माला आल्यानंतर कशाची अपेक्षा आहे? सुखाची अपेक्षा आहे. म्हणजेच या जीवाचं कल्याण व्हावं. बरोबर आहे. आपण मेल्यानंतर काय मिळावी वाटते? वा, टाळ्या वाजवा एकदा जोरदार. जन्माला आल्यानंतर सुख मिळावं आणि मृत्यूनंतर मुक्ती मिळावी. या दोन गोष्टीसाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत. मग या दोन गोष्टी तुम्हाला कुठं मिळणार आहेत? तर भगवान शिवाची कथा आपल्याला या दोन गोष्टीचं परिपूर्ण ज्ञान आपल्याला प्राप्त करून देणार आहे. आजपर्यंत आपण टीव्हीच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शिवमहापुराण कथा ऐकलेल्या आहेत. शिव या शब्दाचे दोन शास्त्रीय अर्थ आहेत. इथं बसलेल्या श्रोत्यापैकी एकानंही त्या दोन शब्दाची नावं सांगावं आणि महाराजांकडून अपेक्षित असं बक्षीस घ्यावं. शिव या शब्दाचे शास्त्रीय दोन अर्थ सांगता येतील? बोला बोला ताई, सांगता येतील? पाठीमागं बसलेले चष्मेवाली माय, सांगता येईल का? महाराज, कधी कधी आम्ही लग्नात घेतलेला उखाणा आमच्या लक्षात राहिला नाही आणि तुम्ही म्हणताय शिव शब्दाचे शास्त्रीय दोन अर्थ. मला सांगण्यासाठी बोलवलेला आहे, मी सांगण्यासाठीच आलेलो आहे. शिव या शब्दाचा पहिला शास्त्रीय अर्थ आहे कल्याण आणि दुसरा शास्त्रीय अर्थ आहे मुक्ती. सोपं आहे. शिव आपल्या जीवाला कल्याण आणि सुख देणार आहे. शिव आपल्याला मृत्यूनंतर मुक्तीचा अधिकार प्राप्त करून देणार आहे. म्हणून या भगवान शिवाची कथा आपल्या जीवनातील व्यथा दूर करून कल्याण आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त करून देणारे आहे. काय या वाचा मनाने एकाग्र होऊन 7 दिवस या शिव महापुराण कथेचं श्रवण करा. उद्यापासून नको, आजपासूनच. पहिल्या दिवसाचं विशेष महत्व आहे. काय महत्व आहे? श्रवण करा. सर्वजण आम्ही बसमध्ये प्रवास करतो, एसटी मध्ये प्रवास करत असताना तुम्हाला कोणती सीट मिळावी वाटते? सगळ्यात मागची का पहिली? जेवढं ड्रायव्हरच्या जवळ सीट मिळेल तेवढा आनंद. का हो? सगळ्यात मागच्या सीटवर का बसू वाटत नाही? दे दनादन आदळे बसतात. म्हणून सगळ्यांना ड्रायव्हरच्या जवळ जेवढी सीट मिळेल तेवढं तुम्ही त्या दे दनादन आदळ्यापासून दूर राहता. बरोबर आहे. म्हणून जे भक्त पहिल्या दिवसापासून महाराज रूपी ड्रायव्हरच्या जवळ येऊन ही कथा ऐकतात, त्या भक्ताच्या जीवनातले आदळे रूपी संकट दूर निघून जातात आणि जीवनामध्ये कल्याण आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त होतो. त्याच्या पुढे जाऊन सांगेन पहिल्या दिवसाचं महात्म्य. आता इथं माझ्या ताई साहेब आहेत, माझे इकडं भाऊ आहेत. तुम्ही 10वी 12वीची परीक्षा दिलेली आहे. वा, छान छान. थोडं उद्यापासून असं समोर बसत जावा, म्हणजे मला तुमच्याशी कनेक्ट होता येईल. बरं का? आजचा दिवस बसलात, बसा, काही अडचण नाही. तुम्ही आणि मी एकदा कनेक्ट झालो की नाही, मग बघा उद्यापासून कथा कशा रंगतील, आहे की नाही? वा. 10वीची 12वीची परीक्षा दिल्यानंतर भैया भिंतीला तक्का दिलेली. ओय भैया, हां, थोडं पुढं बसलेले भैया मधी सरका. आत्ता बसलेले भैया सरका मध्ये. हां, समोर बसलेले भैया, काय नाव तुमचं? विशाल. क्या नाम है? क्या चेहरा है? क्या स्टाइल है? क्या शर्ट पहना है आपने विशाल दादा? क्या बात है. नाम विशाल, काम विशाल, कॉलेज विशाल, है की नाही? वाह, क्या बात है. विशाल दादा, 10वीची परीक्षा दिल्यानंतर आपल्याला कितवा नंबर यावा वाटतो? 10वा? कितवा? क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या वाजवा माझ्या विशालसाठी.
10वीची किंवा 12वीची परीक्षा दिल्यानंतर रिझल्टमध्ये आपल्याला पहिला नंबर यावा वाटतो. मग पहिला नंबर यावा याच्यासाठी काय करावं लागतं? शाळा बुडवावी लागते का? पहिल्या दिवसापासूनच आपण शाळेमध्ये उपस्थिती लावली पाहिजे. अ आ इ ई ए बी सी डी पासून मूळ पाया पक्का केला पाहिजे. त्याच विद्यार्थ्याचा पुढे परीक्षेमध्ये पहिला क्रमांक येतो. जो विद्यार्थी पहिल्या दिवशी जात नाही, चकल्या मारतो, 2-4 दिवसानं जातो, तो पहिल्या क्रमांकावर येत नाही. म्हणून जसं 10वीच्या 12वीच्या परीक्षेमध्ये MPSC मध्ये UPSC मध्ये पहिला क्रमांक येण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच शिक्षण रूपी अध्ययन करावं लागतं, शाळेत जावं लागतं, अभ्यास करावा लागतो, तेव्हा पहिला नंबर येतो. तसंच ज्या जीवाला भगवान शिवाच्या आशीर्वादाच्या डायरीवर, कल्याण आणि मुक्तीच्या डायरीवर पहिला नंबर यावा असं वाटतंय, त्यानं पहिल्या दिवसापासून या कथेचं श्रवण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून पहिल्या दिवसापासूनच आपण जे भक्त ही कथा श्रवण करत आहात, खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही खूप सौभाग्यशाली आहोत. भाग्य वेगळं आहे आणि सौभाग्य वेगळं आहे बरं का. भाग्य कशाला म्हणावं श्रवण करूया. काय नाव आप्पा तुमचं? वा. आनंद का अनंत? वा. अनंत, जिनका नाम अनंत है, कार्य अनंत है, संसार अनंत है, एक ही नाही असे अनंत महाराज. कथा झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घराकडे निघालो. जाताना शिवकृपेनं तुम्हाला 1 लाख रुपयाची पेटी सापडली. किती आनंद आहे. नावात अनंत आहे, फक्त तच्या जागी द लावलं की आनंद झाला. मागे वळून सुद्धा पाहणार नाहीत आमचे अनंत दादा. घरी जातील, तिजोरीमध्ये 1 लाख रुपये ठेवतील, शांत झोपी जातील. उद्याचं नियोजन केलेलं आहे. या 1 लाख रुपयामध्ये लातूरला जायचं आणि शोरूममधून एक बुलेटच घेऊन यायचं. म्हणजे या आनंदामध्ये रात्री झोपी गेले, पण योगायोग पहा, त्याच रात्री चोर आले यांच्या घरी, तिजोरी फोडली, 1 लाख रुपयाची पेटी घेऊन गेली. सकाळी अनंत दादा तिजोरीजवळ जातात आणि पाहतात तर काय, तिजोरी फोडलेली आहे. तिजोरीमध्ये 1 लाख रुपयाची पेटी नाही आहे. याचाच अर्थ चोरांनी हे पैसे चोरून नेले. मग आमचे अनंत दादा कपाळावरती हात मारतात. अरे देवा, मी तुझं काय वाटोळं केलं होतं? रात्री एवढा आनंद दिला आणि लगेच दुःख दिलं. याला भाग्य म्हणतात. नुसतं भाग्य. संध्याकाळी मिळतं, सकाळपर्यंत आपल्या जवळ राहील की नाही याची गॅरंटी राहत नाही. याला भाग्य म्हणतात. आणि भाग्याच्या जोडीला जे सौभाग्य आहे ना, एकदा जर 1 लाख रुपयाची पेटी सापडली, भगवान शिवाच्या कृपेनं त्या 1 लाखाच्या पेटीचे 10 लाख रुपयामध्ये रूपांतर होणं, याला सौभाग्य म्हणतात. आणि ते सौभाग्य या शिव महापुराण कथेच्या श्रवणाने आपल्याला प्राप्त होणार आहे. शिव महापुराण की कथा कहती है, सुख दुख मिलना भाग्य की बात है, सुख दुख मिलना भाग्य की बात है. इस पवित्र दरबार में कथा सुनना और सुनाना सौभाग्य की बात है, सौभाग्य की बात है, सौभाग्य की बात है. पहिल्या दिवसापासून तुम्ही कथा श्रवण करण्यासाठी आलात ना, तुमचं आणि माझं सौभाग्य आहे. आज आपला आशीर्वादाच्या, कल्याणाच्या, मुक्तीच्या डायरीवर पहिला नंबर लागलेला. काही चिंता करू नका. या शिव महापुराण कथेचं आयोजन कशासाठी आहे? धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी जीवनामध्ये आपल्याला ही शिव महापुराण कथा श्रवण करायची आहे. या शिव महापुराण कथेच्या श्रवणाने सुख, समृद्धी, आयु, आरोग्य, धनसंपदा, उदंड आयुष्याची प्राप्ती होणार आहे. म्हणून ही शिव महापुराण कथा आपल्या जीवनामध्ये फलदायी ठरणार आहे. या शिव महापुराण कथेमध्ये 3 टप्पे ठेवलेले आहेत बाबा. 3 टप्पे. एक, कथेचं आयोजन करणारे आयोजक, 2 वक्ता, 3 श्रोता. या तिघामध्ये पहिला नंबर कोणाचा? अनंत दादा बोला. कोणाचा?
आयोजक, वक्ता की श्रोता? बोला कोणाचा? बोला बोला. वा, जोरदार टाळ्या वाजवा. तुमचं नाव काय आप्पा? क्या बात है. बसा. राजेंद्र आप्पा, शिवमूर्ती आप्पा विभूती. फार तुमचं अगदी श्रवण भक्ती चांगली आहे, म्हणून तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेलं ज्ञान या शिव महापुराण कथेमध्ये आपल्याला कामी येऊ लागलेलं आहे. बरोबर आहे. राजेंद्र आप्पांनी करेक्ट उत्तर दिलं. या शिव महापुराण कथेमध्ये भगवान शिवाने पहिला नंबर दिलेला आहे आयोजकांना. आयोजक या शिव महापुराण कथेचं सप्ताहाचं आयोजन का करतात माहितीये तुम्हाला? परंपरा चालत आलेली आहे म्हणून नाही, करायचं आहे म्हणून नाही, त्यांना प्रपंचामध्ये भरपूर वेळ आहे म्हणून नाही, बजेट जास्त झालंय म्हणून नाही. हा सप्ताह, ही शिवकथा आयोजन करण्याच्या मागचा एकच उद्देश आहे. शिव महापुराण कथेमध्ये श्लोक आलेला आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिनां, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्चित् दुःख भाग्यवेत. आयोजक या सप्ताहाच्या माध्यमातून देवाला वरदान मागतात, हे सर्व जग सुखी झालं पाहिजे, सर्वांचं जीवन रोगातून मुक्त झालं पाहिजे, सर्वांचं जीवन समृद्ध झालं पाहिजे, कोणालाही जीवनामध्ये दुःख होऊ नये. या सप्ताहाच्या माध्यमातून हे देवा आम्हाला अशा प्रकारचं वरदान दे, अशा प्रकारची मागणी आयोजकाच्या माध्यमातून होते. म्हणून मला सांगण्याचं आणि तुम्हाला ऐकण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. म्हणून पहिला नंबर आहे आयोजकांचा. आता दुसरा कोणाचा? वक्ता की श्रोता? बोला. वा, माझी चष्मेवाली माय, जोरदार टाळ्या वाजवा. छान छान. दुसरा नंबर आहे श्रोता. तुम्ही महेशांच्या मूर्ती. हा श्रोता ही शिव महापुराण कथा ऐकून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करून कल्याण आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त करून संस्काराच्या मार्गावर चालणार आहे. म्हणून दुसरा नंबर श्रोत्यांचा आहे आणि तिसरा नंबर आमचा आहे, वक्ता. आहे की नाही? जर श्रोताच नसेल तर वक्त्यांनी कथा काय हिरव्या चटईला सांगायची का? म्हणून तुम्ही माझ्यासाठी महत्वाचे आहेत. तिसऱ्या नंबरवरती का होईना राहून शब्दरूपी पुष्प तुम्हाला वाहण्यासाठी आलेलो आहे. भगवान शिवाचा नंदी दास सेवक होऊन ही शिव महापुराण कथा सांगण्यासाठी हे शब्दरूपी पुष्प घेऊन आलेलो आहे. तुम्ही हे शब्दरूपी पुष्प तुमच्या कानामधून अंतकरणापर्यंत न्या आणि त्याचं कृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा आणि जीवनामध्ये कल्याण आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त करून घ्या. तिसऱ्या नंबरवरती का होईना राहून मी स्वतःला सौभाग्यशाली समजेन की भगवान शिवाची कथा सांगण्याचं ऐकण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. पहा, 4 युग सांगितली: कृता, त्रेता, द्वापार आणि कलियुग. कृतायुगामध्ये जप तप ध्यान केल्यानंतर देव प्रसन्न व्हायचे. त्रेतायुगामध्ये यज्ञ केल्यानंतर देव प्रसन्न व्हायचे. द्वापार युगामध्ये पूजा पाठ केल्यानंतर देव प्रसन्न व्हायचे. आणि या कलियुगामध्ये जर देवाला प्रसन्न करून घ्यायचं असेल ना, तर कथा कीर्तनाच्या श्रवणाने आपल्याला देवाची प्राप्ती होते. म्हणून संतांनी, साधू संतांनी, ऋषी मुनींनी कलियुगामध्ये या जगाच्या कल्याणासाठी ही सप्ताहाची परंपरा घालून दिलेली आहे. सप्ताहाच्या परंपरेमध्ये पहाटेच्या काकड्यापासून पुन्हा पहाटेच्या काकड्यापर्यंत या सेवा आपल्याला करण्यासाठी सांगितलेल्या आहेत. राजेंद्र आप्पा, पहाटेच्या काकड्यापासून पुन्हा पहाटेच्या काकड्यापर्यंत जी जी सेवा आपण सप्ताहामध्ये करतो ना, त्याचं फळही आपल्याला मिळतं बरं का. काय म्हणतोय मी? त्याचं फळ आपल्याला मिळतं. संतांनी ही सेवा आपल्याकडून फुकट करून घेतली नाही, त्याच्या बदल्यामध्ये मोबदला दिला. लक्षपूर्वक श्रवण करा.
पहाटेचा काकडा का करावा? ज्याच्या जीवनातला सरळ करायचा मार्ग वाकडा, त्यानं करायचंय पहाटेचा काकडा. त्याच्यानंतर देवाला अभिषेक आला. देवाला अभिषेक का करावा? ज्याला जीवनात प्राप्त करायचा विवेक, त्यानं करायचाय देवाला अभिषेक. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण आलं. पारायण का करावं? ज्याला होऊन जायचंय जीवनात परायण, त्यानं करावं ज्ञानेश्वरीचं पारायण. त्याच्या पुढं जाऊन सांगितलं दुपारचं भजन. दुपारचं भजन का करावं? ज्याला वाटतंय देवाजवळ राहावं वजन, त्यानं करावं दुपारचं भजन. त्याच्या पुढं जाऊन सांगितलं गाथा. गाथा काय वाचायचा? ज्याचा नीट करायचाय माथा, त्याने वाचायचंय गाथा. त्याच्या पुढं जाऊन सांगितलं शिवकथा का ऐकावी? ज्याच्या दूर करायच्या आहेत व्यथा, त्यांनी ऐकाव्या शिवकथा. त्याच्या पुढं जाऊन सांगितलं प्रवचन का ऐकावं? ज्याचं नीट करायचंय वर्तन, त्यानं ऐकावं प्रवचन. त्याच्या पुढं जाऊन सांगितलेलं आहे सायंकाळचा हरिपाठ का करावा? ज्याचं करायचंय दुःख सपाट, त्यानं करावा सायंकाळचा हरिपाठ. त्याच्या पुढं जाऊन सांगितलं रात्रीचं कीर्तन. कीर्तन का ऐकावं? ज्याचं नीट करायचंय वर्तन, त्यानं ऐकावं कीर्तन. त्याच्या पुढं जाऊन सांगितला रात्रीचा हरिजागर का करावा? ज्याला होऊन जायचंय जीवनात उजागर, त्यानं करावा रात्रीचा हरिजागर. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं सप्ताहात अन्नदान का करावं? ज्याला वाटतं मिळावं मोक्षदान, त्यानं करावं सप्ताहात अन्नदान. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं सप्ताहात विणा का वाजवावा? जीवनात संकट येऊ नये पुन्हा, म्हणून सप्ताहात वाजवावा विणा. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं सप्ताहात टाळ का वाजवावा? जीवनातला निघून जावा विटाळ, म्हणून सप्ताहात वाजवावा टाळ. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं सप्ताहात पेटी का वाजवावी? जीवनात देवांच्या होतील भेटी, म्हणून सप्ताहात वाजवावी पेटी. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं कीर्तनात रूपावली का करावी? देव लिहिल आपल्या आनंदाच्या ओळी, म्हणून कीर्तनात करावी रूपावली. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं कीर्तनात कंबर का बांधावी? देव करील आपलं आयुष्य 100, म्हणून कीर्तनात बांधावी कंबर. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं कीर्तनात चाल का म्हणावी? भवसागर तरुण जाल, म्हणून गावी कीर्तनात चाल. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं कीर्तनात पाऊल का खेळावं? आपलं सर्व पाप जळावं, म्हणून कीर्तनात पाऊल खेळावं. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं मंदिरात देवाची का करावं स्थापना? देवाविन नाही कोण आपणा, म्हणून करावी देवाची स्थापना. पुढे सांगितलं देवाला आरती का करावी? देवाविन आपला कोणी ना सारथी, म्हणून करावी देवाला आरती. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं सप्ताहात हे स्पीकर का लावावं? नामाच्या आवाजानं दूषित वातावरणाला लागावं ब्रेकर, म्हणून सप्ताहात लावावं स्पीकर. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं सप्ताहातच देणगी का द्यावी? आपलं धन वाढावं म्हणून कुबेराला देवच देतो परवानगी, म्हणून देवाच्या कार्याला आपण द्यावी देणगी. पुढे सांगितलं मंदिरात का अंतरावी उचलावी सतरंजी? देव वसेल आपल्या अंतरंगी, म्हणून मंदिरात अंतरावी उचलावी सतरंजी. त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे मंदिरात झाडून का काढावं? देव देतो मनाची स्वच्छता करून, म्हणून काढावं मंदिरात झाडून. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं मंदिरात प्रसाद का घ्यावा? देव करतो शरीर शुद्धतेची बरसात, म्हणून घ्यावा मंदिरात प्रसाद.
आणि हे सर्व भक्तानं केल्यावर भक्ताचा देव ठेवतो मान आणि देतो भक्ताला कल्याण आणि मुक्तीचं दान, कल्याण आणि मुक्तीचं दान, कल्याण आणि मुक्तीचं दान. संतांनी जी परंपरा आपल्या समोर ठेवलेली आहे त्या प्रत्येक परंपरेच्या सेवेमागं आपल्याला फळ दिलेलं आहे. म्हणून आपल्याला ही परंपरा जोपासायची आहे. परमार्थ कशाला म्हणावं आणि संसार कशाला म्हणावं, शिवमहापुराण कथेनं उत्तर दिलेलं आहे. बायकोच्या सुखासाठी माहेरी जावं लागतं त्याला संसार म्हणतात. बायकोच्या सुखासाठी माहेरी जावे लागतं त्याला संसार म्हणतात. आणि आपल्या हनुमंताच्या मंदिरामध्ये शिवकथा आहे हे कळाल्याबरोबर हातातली सगळी कामं बाजूला टाकून मंदिरात येणं याला परमार्थ म्हणतात, याला परमार्थ म्हणतात, याला परमार्थ म्हणतात. भक्ती करत असताना पदरी दुःख येतं असं अनेक जण म्हणतात. रात्रंदिवस आम्ही भक्ती करू लागलो तरी देखील आमच्या पदरामध्ये दुःख काय येतं, देव आम्हाला साथ का देत नाही, असं बरेच जण त्या ठिकाणी देवापुढं गराणं घालत असतात. देव हा तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी वेगळा आहे असं नाही बरं का. देव सगळ्यांसाठी सारखाच आहे. पहा, भगवंत सगळ्यांसाठी सारखाच आहे, तरी पण विहिरीचं पाणी सर्व पिकाला सारखंच असतं, तरी पण कारलं कडू, ऊस गोड आणि चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा आहे का? हा दोष पाण्याचा नसून हा दोष बीजाचा आहे. तसंच भगवंत सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. पदरी सुख आणि दुःख येणं हा दोष कर्मरूपी बीजाचा आहे. म्हणून कर्म चांगले करा, कराल तसंच भराल. पेरिले ते वरी आले, त्याची फळं प्राप्त झाले. जे पेराल तेच उगवणार आहे. म्हणून या ठिकाणी कर्म चांगले करा. शिव महापुराण की कथा कहती है, डोंट वेस्ट युअर टाइम ऑन रिवेंज, जस्ट रिमेंबर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून कर्म चांगले करा, भक्तीच्या बरोबर कर्माची जोड ठेवा. आपल्या जीवनामध्ये आपल्याला कल्याण आणि मुक्तीचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि म्हणून तारीख तुम्हें बतलाएगी दुनिया में सुख का नाम नहीं, जिस दिल में होश का शिक्का है उस दिल को आराम नहीं म्हणून सांगितलेलं आहे. ज्या मनामध्ये आशा आहेत त्या मनाला कधीच समाधान मिळत नाही. म्हणून या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्याला समाधान होण्याची गुरु किल्ली प्राप्त करून घ्यायची आहे. मी ते पुष्प गोड करून घ्या आणि जसं गुलाबाच्या झाडावर गुलाबाचं फुल शोभून दिसतं की नाही, तसं ही कथा ऐका. प्रसन्न चित्ताने प्रसन्न मनाने या कथेचं श्रवण करा. शिव महापुराण कथा सांगते, गुलाबाचं फुल झाडावर असताना किती शोभून दिसतं. अनंत दादा झाडावरून तोडलं काही क्षणात सुकून जातं. त्याला पुन्हा हातात घेऊ वाटतं का? नाही. जोपर्यंत ते गुलाबाचं फूल झाडाला धरून आहे तोपर्यंत त्याची शोभा आहे. झाडापासून वेगळं झालं त्याची शोभा संपली. तसंच जोपर्यंत तुम्ही आम्ही शिवनामरूपी झाडाला धरून आहोत तोपर्यंत आपली शोभा आहे, आपलं आनंद आहे, आपल्याला कल्याण आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त होणार आहे. शिवनामरूपी झाडापासून तुम्ही वेगळं झालात, तुम्ही सुद्धा अशोभनीय दिसाल, तुम्ही सुद्धा सुकले जाल, संकट आणि दुःखाला बळी पडाल. म्हणून शिवनामरूपी झाडाला धरून एकाग्र होऊन या कथेचं श्रवण करा. शिव महापुराण कथेमध्ये आजच्या पहिल्या दिवसीय महापर्व काळामध्ये ही शिव महापुराण कथा श्रवण करत असताना कोणते नियम पाळून ही शिव महापुराण कथा श्रवण करावी याची परिपूर्ण माहिती या शिव महापुराण कथेमध्ये दिलेली आहे. त्याचं विस्तृत विवेचन आपण श्रवण करूया.
आजपासून ते उद्यापासून ते राहिलेले 6 दिवस ही शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना पुढील नियमांचं पालन करून आपण या शिवमहापुराण कथेचं श्रवण करावं. शिवकथेला येताना स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून शिवकथा सहपरिवारासह सहपत्नीनं ऐकावी हे नियम सांगितलेले आहे. आता किती जण इथं जोडीनं आले हात वरी करा. पती पत्नी वा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. वाजवा एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. जोडीनं कथेला काय यावं माहितीये का? पत्नी कथेला येते, महाराज कथेतून एखादा उपाय सांगतात आणि पत्नी तो उपाय घेऊन आपल्या पतीच्या समोर ठेवते. अहो पतिराया, महाराजांनी हा उपाय सांगितलाय, आपण करूया ना. पतिदेव म्हणतात, महाकाल होतात, डोळे रागरागानं लालबुंद करतात. हे बघ, तुझे महाराज, तुझी कथा, तुझा सप्ताह, तुझं मंदिर, तुझा उपाय तू आणि ते महाराज बघून घे, माझ्याकडं अजिबात यायचं नाही असं म्हणतात. पती आणि पत्नीमध्ये विश्वास आणि प्रेमाची भक्ती येण्यासाठी दोघांनीही या कथेचं श्रवण करणं गरजेचं आहे. पण शिवमहापुराण कथा सांगते, जर वेळ नसेल तर दोघांपैकी एकाने तरी या कथेचं श्रवण केलं पाहिजे. सहपरिवार स्नान करून या, सुंदर स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करून या. कथेला येत असताना कपाळावर त्रिपुंड्र भस्म लावा, कुंकाचा तिलक लावा, गळ्यात रुद्राक्षाची तुळशीची माळ घाला, इष्टलिंग धारण करा. पुढे सांगितलेलं आहे, शिवकथेला येताना 1 लोटा तांबड्या तांब्यामध्ये जल, आरतीसाठी तांब्याचं ताट, पंती सुद्धा तांब्याची असावी आणि त्या पंतीमध्ये 2 वाती असाव्या, 1 वात चालणार नाही. 1 दिवा कधी लावतात? माणूसवरी गेल्यावर. महाराज मेले म्हणायचंय का? नाही ना. महाराजांना भरपूर कथा करायच्या आहेत, असं काय करू नका. पंतीमध्ये 1 दिवा लावायचा नसतो. 1 दिवा शिव आहे, 1 दिवा शक्ती आहे. शिवाविना शक्ती अधुरी आहे, शक्ती विना शिव अधुरा आहे. म्हणून पंतीमध्ये 2 वाती असाव्या. पंती 1 असेल तरी चालेल, पण त्यामध्ये 2 वाती असाव्या. आरतीच्या ताटामध्ये अगरबत्ती आणायची नाही, धूप आणायचं नाही, पंचीपाळ हळदी कुंकू आणायचं नाही. या 3 गोष्टी महादेवाला वर्ज्य आहेत. या 3 गोष्टी ताटामध्ये आणायच्या नाहीत. आरतीच्या ताटामध्ये गावरान गाईच्या शेणापासून बनलेलं गोमय भस्म, बिल्वपत्र, 3 पानाचे बिल्वपत्र, पांढरी फुलं, अखंड पांढरे तांदूळ अक्षता, भीमसेन नावाचं कापूर आरतीच्या ताटामध्ये आपल्याला घेऊन यायचं आहे. शिवकथा सुरू होण्यापूर्वी येताना 1 लोटा जल शिवलिंगाला घालून आपल्याला पूजा करून शिवकथेला बसायचंय आणि शिवकथेची आरती झाल्यानंतर शिवलिंगाला आरती करून घराकडे प्रस्थान करायचं आहे. पुढचा नियम सांगितलेला आहे, या शिवमहापुराण ग्रंथावर 7 दिवस तुम्ही बेल वहा आणि आरती झाल्यानंतर तो बेल गुरु महाराजांच्या हाताने तुमच्या पदरामध्ये घ्या आणि तो बेल प्राशन करा, खाऊन टाका. म्हणजे जीवनातील अनेक संकट, अनेक शरीराचे रोग त्या ठिकाणी नष्ट होतात, असं या बेलाचं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढचा नियम आहे, प्रसादासाठी येत असताना मुरमुरे आणि खडीसाखर आणावे. इथे एक पातेलं ठेवायचं, त्याच्यामध्ये तो प्रसाद जमा करायचा. आरती झाल्यानंतर सर्वांना तो प्रसाद वाटायचा आहे. तोच प्रसाद सगळ्यांनी प्राशन करायचा आहे. पुढचा नियम आहे, कथेला येत असताना बसायला 1 सुती आसन आणावं. सुती आसन आणावं आणि त्याच आसनावरती तुम्ही बसावं, चटईवरती बसू नये. पुढचा नियम आहे,
आज ज्या जागेवर तुम्ही कथा ऐकायला बसलात उद्यापासून 6 दिवसापर्यंत त्याच जागेवर बसून कथा ऐकायचं. अवघड झालं महाराज. कंबर दुखू लागली म्हणून आम्ही उद्याला खंब्याला तक्का देणार होतो. आता कसं करावं. आज ज्या जागेवर बसून तुम्ही कथा ऐकताय त्या जागेचं ते पुण्य तुमच्या पदरामध्ये प्राप्त व्हावं याच्यासाठी जागा बदलू नये हा नियम सांगितलेला आहे. पुढे संस्कार धर्म शिकवण देणारी एकमेव जागा ही शिव महापुराण कथा आहे. म्हणून कथेला येताना उद्यापासून आपल्या मुला मुलींना शिवकथेला घेऊन या. किती जणांनी आपल्या मुला मुलींना कथेला आणले हात वरी करा. वा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 तरी आहेत. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. हळूच सांगेन टाळ्या वाजवल्यानंतर अटॅक येत नाही म्हणून पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा. आपल्या मुला मुलींना उच्च संस्कार देण्यासाठी उद्यापासून अनेक कथा आपल्याला श्रवण करायच्या आहेत. मुलगा कसा असावा. नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी येताना उद्यापासून एक काम करायचं आहे. नियम सांगितलेला आहे. भगवंतांनी तुम्हाला किती हात दिले? 2. माता माऊल्यांनी या 2 हातांनी तुमच्या 2 मैत्रिणी कथेला घेऊन यायचं. भांडण करायचं आलंच पाहिजे म्हणायचं, नाही तर कट्टी बोलत नाही म्हणायचं. पुरुष मंडळींनी तुमचे 2 मित्र कथेला घेऊन यायचं. त्यांना इथं आणल्याचं पुण्य तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. म्हणून कथेला येताना पालन करण्याचे नियम आतापर्यंत आपण श्रवण केले. आता ही शिवकथा श्रवण करण्याचे नियम या ठिकाणी श्रवण करूया. ही शिव महापुराण कथा श्रवण करत असताना व्रत आहे. दिवसभर उपवास करून शिवकथा संपन्न झाल्यावर 1 टाइम भोजन करून ही शिवकथा श्रवण करावी. परिपूर्ण फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर भोजनामध्ये कांदा लसूण मसालेदार पदार्थ नसावे. ताजा आहार ग्रहण करावा. शक्य असल्यास भोजन न करता सकाळ आणि सायंकाळ गावरान गाईचं दूध पिऊन 7 दिवस कथा श्रवण करावी. अन्यथा जर न भोजन करता ही कथा ज्यांना श्रवण करता येणार नाही त्यांनी कमीत कमी 1 टाइम भोजन करून तरी या कथेचं श्रवण करा. म्हणजे परिपूर्णरित्या याचं फळ आपल्याला प्राप्त होईल. पुढे सांगितलेलं आहे शिवकथा श्रवण करताना कोणत्या गोष्टीचं पालन करावं. 7 दिवस कथा संपेपर्यंत हातापायाच्या बोटाची नख काढू नये. केस कापू नये. 7 दिवस कथेला पाठ लावून बाहेर गावी जाऊ नये. लग्नाला तर अजिबात नाही. महाराज तारकावर तारका आहेत हो. गाड्यावर गाड्या केल्या हो. साडी घेऊन ठेवली 4 दिवसापूर्वीच लग्नाला जायची. काय करावं महाराज. आता दुःखाचं कारण असेल तर महादेवाला क्षमा मागून तुम्ही जाऊ शकता. पण सुखाच्या कारणाला टाळा आणि 7 दिवस कथेला पाठ न लावता न चुकता या कथेचं श्रवण करा. आपली बाहेरगावी लेक असेल मुलं असतील त्यांना सुद्धा या कथा श्रवणासाठी उद्यापासून बोलावून घ्या. पाहुणे रावळे जवळपास असतील तर त्यांना बोलावून घ्या. नवनवीन कथा आपल्याला उद्यापासून श्रवण करायच्या आहेत ज्या आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला आनंद समाधान सुख देणाऱ्या आहेत. त्यामुळं कथेला पाठ लावून बाहेरगावी जाऊ नये. कमीत कमी 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करावं हा नियम सांगितलेला आहे. पुढचा नियम आहे
7 दिवस ही कथा ऐकताना आई वडिलांची सेवा करावी. 8व्या दिवशी बाहेर काढलं तरी चालेल. इकडं कथा ऐकत आहे आणि तिकडं आई बापांना भोजन देत नाही, त्यांची अवहेलना करते, तर कुठलाच महादेव तुम्हाला पावणार नाही. आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. म्हणून प्रथम आई वडिलांची सेवा करा. पडले वळण इंद्रियासी. 8व्या दिवसापासून शिवकृपेनं याचं वळण लागेल. 7 दिवस आई वडिलांची सेवा करा. पुढचा नियम सांगितलेला आहे, किमान 7 दिवस या मुखानं कोणाची निंदा करू नका, खोटं बोलू नका. 8व्या दिवसापासून बोललं तरी चालेल, निंदा केली तरी चालेल. 7व्या दिवसापर्यंतची जिम्मेदारी माझ्याकडे आहे. पुढचा नियम सांगितलेला आहे, 7 दिवस कथा श्रवण करत असताना गुटखा, तंबाखू आदी व्यसन करू नये. फक्त राजेंद्र भाऊकड काय घोळ आहे का? नाही राजा भाऊ, 7 दिवस बंद बर का. 7 दिवस बंद सांगालो राजा भाऊ. काय सांगालो? महाराजांचा आदेश म्हणजे महादेवाचा, नंदिकेश्वराचा आदेश आहे. 7 दिवस बंद म्हणजे बंद. 8व्या दिवशी बघा तुमची पत्नी आरती केल्याशिवाय राहत नाही तुमची. वा क्या बात आहे. आलेत का? वा क्या बात आहे. आनंदी आनंद आहे. 7 दिवस गुटखा, तंबाखू आदी व्यसनापासून दूर राहून कथा श्रवण करा. मन एकाग्र करून शांतपणानं श्रद्धेनं कथा ऐकावी. हे शिवकथा श्रवण करताना पालन करण्याचे नियम आपण श्रवण केलेले आहे. पुढे शिवकथास्थळी कोणती सेवा करावी याचं सुद्धा नियम पुराणामध्ये सांगितलेला आहे. या शिवकथेचा स्टेज रोजच्या रोज फुलांनी सजवावा. शिवकथास्थळी झाडून काढावं, स्वच्छता ठेवावी. मंदिराच्या अंगणामध्ये दररोज सकाळी शेणाचा सडा किंवा पाण्याचा सडा घालून रांगोळी काढावी. तन मन धनाने या सप्ताहामध्ये सहकार्य करावं. मिळेल ती सेवा करावी. प्रसाद वाढण्यासाठी सुद्धा सहकार्य करावं. ही सुपात्र जागा आहे. या जागेवरती आपलं धनरूपी देणगी देऊन वस्त्रदान, ग्रंथदान, ज्ञानदान करून भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. सेवा केल्यानं होतं काय? पुराणामध्ये श्लोक आलेला आहे. ओम अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविना चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्धमो यशोबलम. जो भक्त सदैव नम्र, विनम्र, विद्वान आणि वृद्धांची सेवा करतो त्या भक्ताच्या वयामध्ये, ज्ञानामध्ये, कार्यामध्ये वाढ होते. सेवा केल्याचं फळ आहे. या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये दान केल्यानं काय होतं? श्लोक आलेला आहे. ओम दान भोगो नाशः तिस्रो गतयो भवन्ति वित्तयः यो न ददाति न भुक्ते तस्य तृतीया गती सदा भवति. पैसा 3 प्रकारांनी खर्च केला जाऊ शकतो. एक म्हणजे सप्ताहामध्ये दान करून, किंवा दुसरा म्हणजे भोगून, आणि तिसरा म्हणजे नाश होऊन फुकट जातो. जो माणूस स्वतः भोगत नाही किंवा दान धर्मही करीत नाही त्याची तिसरी गती होते, म्हणजे त्याचा पैसा त्याच्यासाठी नाश पावतो. श्रीमंत कोणाला म्हणावं? अनंत महाराज. बोला, श्रीमंत कोणाला म्हणावं? एक तरी बरोबर आहे माय. अनंत महाराज. दोघांचंही बरोबर आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर आहे, तुम्ही तिथपर्यंत चाललात. पण शास्त्रामध्ये ज्या व्यक्तीकडे 4 गोष्टी आहेत, किती? 4 गोष्टी आहेत, तोच व्यक्ती या जगाच्या पाठीवर खरा श्रीमंत सांगितलेला आहे. किती गोष्टी? 4. नंबर 1, पंचपक्वान्नाच्या ताटाबरोबर गाढ भूक. काय म्हणतोय? पंचपक्वान्नाच्या ताटाबरोबर चांगली भूक.
अंथुरणाबरोबर गाढ झोप, श्रीमंती बरोबर दान आणि घरात परमार्थाचं ज्ञान, या 4 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच व्यक्ती या जगामध्ये खरा श्रीमंत सांगितलेला आहे. अन्यथा पंचपक्वान्नाचं ताट वाढलेलं आहे, भूकच लागत नाही, दरिद्रता. मखमली गादी घातलेली आहे, झोपच लागत नाही, गोळी घ्यावी लागते, दरिद्रता. भरपूर श्रीमंती आहे, दान धर्म नाही, दरिद्रता. घरामध्ये मंदिरासारखं देवघर आहे पण घरात परमार्थाचं ज्ञान नाही, दरिद्रता. म्हणून मखमली गादी बरोबर गाढ झोप, पंचपक्वान्नाच्या ताटाबरोबर चांगली भूक, श्रीमंती बरोबर दान, घरात परमार्थाचं ज्ञान, या 4 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच व्यक्ती या जगाच्या पाठीवर खरा श्रीमंत आहे. आणि या 4 गोष्टीनं श्रीमंत होण्यासाठी भगवान शिवाची कथा ऐकून त्या कथेचं कृतीमध्ये आपण अवलोकन करून जीवनामध्ये मार्गक्रमण करणं गरजेचं आहे. पुढे ही शिव महापुराण नित्यनेम उद्यापासून 6 दिवस चालणार आहे. या शिव महापुराण ग्रंथ पूजनासाठी, शिवकथाकार महाराज सन्मानासाठी आणि गायक वादकांच्या सन्मानासाठी लागणारं साहित्य सुद्धा पुराणामध्ये सांगितलेलं आहे. उद्यापासून महाराज येण्या अगोदर बरोबर 5 वाजता तुम्ही कथेला यायचं. बरोबर का? चुकलं का? बरोबर. चला, महाराज येण्या अगोदर बरोबर 8 वाजता कथेला यायचं. बरोबर आहे का? चुकलं का? आणखी पत्रिकेवर किती वेळ आहे आपल्या कथेची बाबा? 1. वा. तर बरोबर 12:30 वाजता आमचे हे स्वर शिवाणी संगीत संच गायनाला सुरुवात करतील. आमचे जावेद भाई बरोबर 12:30 वाजता सगळे माईक लावून सेटअप लावून तयार ठेवा. 12:30ला कथेची सुरुवात गायन मंडळी करतील. यांचं गायन ऐकण्यासाठी सगळ्यांनी बरोबर 12:30 पासून इथं उपस्थित राहायचं आहे. आणि महाराज येण्या अगोदर तुम्ही सर्वांनी इथं उपस्थित राहणं गरजेचं आहे. भक्त अगोदर का देव अगोदर? वाजवा टाळ्या आमच्या राजेंद्र महाराजांसाठी. वा. मंदिरात महादेव बसलाय, भक्त मंदिरात नाही गेले, पाणी नाही घातलं, विभूती नाही लावली, बेलफूल नाही घातलं, हार नाही चढवला, वस्त्र नाही चढवलं, आरती नाही केली, देवाला शोभा? देव बिचारा एकटाच बसलाय, या जावा. जोपर्यंत भक्त मंदिरात जात नाही तोपर्यंत देवाला शोभा नाही. म्हणून अगोदर भक्त आहे. प्रमाण आहे त्याला. भक्तासाठी भूमंडळ धुंडाळी तो जाश्वनीळ. वारकरी संप्रदायातलं प्रमाण देतो. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. आहे की नाही? भक्तासाठी देव विठेवरती उभारला म्हणून भक्ताला पहिलं प्राधान्य. आता सांगा, गुरु अगोदर का शिष्य अगोदर? इथं यायचं होतं मला. कोण अगोदर, गुरु का शिष्य? आता काय म्हणलात? भक्त अगोदर की देव अगोदर? काय म्हणलात तुम्ही? भक्त. आता गुरु अगोदर का शिष्य अगोदर? हा, मग अगोदर कोण आलं होतं आज कथेला? गुरु का शिष्य? हा, इथं यायचं होतं आपल्याला. गुरु येण्या अगोदर सर्व शिष्य मंडळींनी बरोबर 1 वाजता या शिव महापुराण कथेमध्ये उपस्थित झालं पाहिजे. आणि 1 वाजता या शिव महापुराण ग्रंथ पूजनासाठी 1 जोडीपासून अनेक दाम्पत्य व्हा. हे सौभाग्य तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. स्वतः पती आणि पत्नी या ठिकाणी जोडीनं ग्रंथाचं पूजन करा, आरतीमध्ये सहभाग घ्या. या ग्रंथ पूजनासाठी लागणारं साहित्य पुराणामध्ये सांगितलेलं आहे. 4 हार, 1 शाल, 2 नारळ, 1 लोटा जल, आरतीचं ताट, बेल, फूल, फळाचा नैवेद्य, इच्छित दक्षिणा, तांब्याचंच आरतीचं ताट असावं. संगीत साथ करणाऱ्या सर्व गायक वादक संत मंडळींना सन्मान म्हणून टॉवेल, गमजा, टोपी, गुच्छ, पुष्प किंवा हार आणि इच्छित दक्षिणा देऊन संत येती घरा तोची दिवाळी दसरा याच्यासाठी सगळ्यांचा सन्मान
या ठिकाणी या शिवमहापुराणाच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. हे सगळं साहित्य जे यजमान आहेत त्यांनी या ठिकाणी घेऊन यायचं आहे. पुढे नियम सांगितलेला आहे, ही शिवकथा श्रवण करताना मनामध्ये संकल्प करून शिवकथा श्रवण करावी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संकट आहेत. उद्याला एक पाण्याचा नारळ घ्यायचा, ज्याच्या नावाचं संकट आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि त्या पांढऱ्या चिठ्ठीला पांढऱ्या चिठ्ठीला नारळावरती ठेवून पांढऱ्या दोऱ्याने बांधून घ्यायचं. मनात संकल्प करायचा, हा संकल्प पूर्ण व्हावा याच्यासाठी महादेवाला मागणं मागायचं आणि उद्याला 1 वाजता आल्याबरोबर ते नारळ ग्रंथाला स्पर्श करून या कॉटच्या खाली ठेवून द्यायचं. 7व्या दिवशी गुरु महाराज तुम्हाला त्या नारळाचा विधी सांगतील, त्या पद्धतीनं तो नारळ विधीपूर्वक पूजायचा. येणाऱ्या काही दिवसामध्ये काळामध्ये आपल्या जीवनातला संकट त्या ठिकाणी निघून जाईल, मनातला संकल्प पूर्ण होतो. भगवान शिव सत्य आहे, शिव आहे, सुंदर आहे. अनेक गावोगावी या नारळाच्या पूजनानं भस्म रुद्राक्षाच्या महिमानं लोकांचं कल्याण होत चाललेलं आहे. त्यामुळं मनात संकल्प करा, श्रद्धा भाव भगवंतावरती ठेवा आणि ते नारळ संकल्प करून उद्याला कॉटच्या खाली ठेवून द्या. पुढे सांगितलेलं आहे, शिवकथा सांगणारा वक्त्याचे आचार विचार कसे असावे. शिवमहापुराण शिवकथा श्रवण करण्याची वेळ पुराणामध्ये सांगितलेली आहे. कथा सांगणारा वक्ता सदाचारी विद्वान असावा, गुरु दीक्षेने इष्टलिंगधारी असावा, शिवाची उपासना करणारा असावा, षडविकारापासून दूर असावा, निंदा आणि चेष्टा करणारा नसावा, परद्रव्य आणि परनारीपासून दूर असावा, अध्यात्म मार्गाचं परिपूर्ण ज्ञान असावं. हे वक्त्याचे लक्षण पुराणामध्ये सांगितलेले आहे. पुढे ही शिवकथा झाल्यानंतर आरती होते. आरती घ्या, कसं घेता ॲक्शन करून दाखवा. घ्या आरती, दाखवा. चला, हां पीछे बैठे हुए ताई, आरती घ्या. आरती कशी घेता असं करून. क्या बात है माझी ताई, वा. तिकडं पाठीमाग, हां ताई आरती कशी घेता, खाली बघू नका ताई, आरती कशी घेता सांगा असं करून. हां चष्मेवाली माय दाखवा, तुम्ही मागं बघायलेली, हां दाखवा कसं, असं करून. हां वा क्या बात आहे. इकडं तक्का दिलेले भैया, हां खिशामध्ये मोबाईल आहे बघा वरच्या, हां बोला तुम्हीच. आरती आली, कशी घेता आरती, घ्या आरती घ्या. महाराजांना एवढ्या दूरचं कसं दिसत असेल. ह्या चष्म्याला HD कॅमेरा बसवलेला आहे, त्याच्यामुळं फार दूरचं दिसतं, हे की नाही. भैया आरती घ्या, आरती कशी घेणार. क्या बात है माझा वाघ, क्या बात है विशाल दादा, क्या दाढी है, क्या चेहरा है, क्या स्माइल है, वा छान. चला बघा, काही जणांनी आरती घेतली तोंडावरून फिरवली, काही जणांनी आरती घेतली डोक्यावरून फिरवली, काही जणांनी आरती घेतली हातावरून फिरवली. आता मला सांगा, ज्यांनी आरती डोक्यावरून फिरवली त्यांचे पांढऱ्याचे काळे केस करायचे का. ज्यांनी आरती तोंडावरून फिरवली त्यांना थंड वाजायली का. आरती कुठं घ्यावी. गळ्यावर जी तुळशीची माळ आहे, गळ्यावर जो इष्टलिंग आहे, रुद्राक्षाची माळ आहे, आपल्या अंतरंगामध्ये देवाचं सिंहासन आहे आणि हृदयावरचा इष्टलिंग, रुद्राक्षाची माळ, तुळशीची माळ हा त्या सिंहासनावरचा अधिष्ठाता ईश्वर आहे. म्हणून आरती घेत असताना हृदयावर समर्पित करावी, अंतकरणातल्या देवाला समर्पित करावी. म्हणून आज से बंद आरती घेऊन हृदयावर समर्पित करावी. पुढे आरती झाल्यानंतर तुमच्याकडे प्रसाद येतो किंवा गुरु महाराजांच्या हाताने प्रसाद घेता. कसा घ्यावा प्रसाद, राजेंद्र अप्पा बोला. आले बाबा माझ्याकडे म्हणा. वाडे माय बैयो तुला बुरगुंडा होईल ग, बैयो तुला. सवय लागलेली आहे, ही सवय मोडावी. प्रसाद घेत असताना गुरुच्या हातानं ज्या माता माऊलींना त्या ठिकाणी विवाह झालेला आहे
त्या माता माऊल्यांनी ओटीमध्ये प्रसाद घ्यावा. आता ओटी म्हणजे काय? हा, माझी माय, बरोबर माय, छान. ज्या माता माऊलीचा त्या ठिकाणी विवाह झालेला आहे त्या माता माऊलीनं ओटीमध्ये त्या ठिकाणी प्रसाद घ्यावा. ज्या माता माऊलीच्या पोटामध्ये मूल वाढत आहे त्या माता माऊलीनं प्रसाद पदरात घ्यावा. पदर कुठं आहे? बरोबर दाखवायले तात्मलिंग महाराज. अनेक वेळेला पदराच्या जागी ओटी दाखवतात, ओटीच्या जागी पदर दाखवतात. मेळच लागला नाही. वा. ज्या माता माऊलीच्या पोटामध्ये बाळ वाढत आहे त्या माता माऊलीनं प्रसाद पदरात घ्यावा. ज्या माता माऊलीच्या पोटामध्ये बाळ नाही, ज्या माता माऊलीचा विवाह झालेला आहे त्या माता माऊलीनं ओटीमध्ये पदरात प्रसाद घ्यावा. हा नियम सांगितलेला आहे. हातामध्ये घ्यायचं बंद. माझ्या बहिणींनी हातामध्ये घ्यायचं नाही, ओढणी असते की नाही, ओढणीमध्ये घ्यायचं आणि मग तो प्रसाद हातामध्ये घेऊन प्राशन करायचा. पुरुषांनी प्रसाद घेत असताना आपल्या गळ्यामध्ये असं सुंदर पांढरं एक उपरणं घ्यायचं. उद्यापासून असे महाराजच दिसले पाहिजे तुम्ही. वा. नाहीच जमलं तर खिशामध्ये दस्ती असते, उपरण्यामध्ये प्रसाद घ्यायचा, हातावर घेऊन तो प्रसाद प्राशन करायचा. प्रसाद घेतल्यानंतर महाराजांचं दर्शन कसं घ्यावं? अनंत महाराज बोला, कसं घ्यावं? वा. साष्टांग नमस्कार सांगितला. आता साष्टांग नमस्कार म्हणजे काय? बोला, माहितीये कोणाला? वा. जोरदार टाळ्या वाजवा आमच्या अनंत महाराजांसाठी. छान. जे तुम्ही देवीला दंडवत घालता की नाही, 3.5 हाताचा देह देवीला दंडवत घालता, त्याला साष्टांग नमस्कार म्हटलेला आहे. तो नमस्कार आपण गुरुला घातला पाहिजे. महाराज आमच्या कमरेचा त्रास आहे हो, आम्हाला अवघड आहे. चला, नतमस्तक नमस्कार सांगितला. गुरुच्या 2 अंगठ्याखाली तुमचे हे तळ हात घालायचे आणि हे मस्तक गुरुच्या चरणावर अंगठ्यावर टेकवून नमस्कार करायचा. गुरुचं दर्शन घेत असताना रिकाम्या हातानं दर्शन घ्यायचं नाही, आहे की नाही. 1 रुपयापासून इच्छित दान गुरुचरणावर समर्पित करून आपल्याला गुरुचं दर्शन घ्यायचं आहे. 7 दिवस आपल्या गावामध्ये स्वामी माहेश्वर जंगम कथाकार आपल्याला प्राप्त झालेले आहेत. शिवमहापुराण कथेचा पहिला अध्याय सांगतोय, कथाकार महाराजांना आपल्या घरामध्ये बोलावून स्वग्रही पाद्यपूजा करून भगवान शिवाचा आशीर्वाद घ्यावा. या स्वरशिवाणी संगीत संच गायक वादकांना अल्पोहार, चहापान, प्रसादाची व्यवस्था करून या साधू संतांची सेवा करावी. शिवपुराणाच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. पुढे शिवमहापुराण ग्रंथाची पहिल्या किंवा 7व्या दिवशी डोक्यावर ग्रंथ घेऊन मिरवणूक काढत या ठिकाणी इथपर्यंत आणलं पाहिजे. आता नवीन आहे, पहिला वर्ष आहे, असो पुढील वर्षी आपण यामध्ये बदल करूया. पुढं या शिवमहापुराण ग्रंथाची आरती होत असताना एक आरती मंदिरामध्ये आणि एक आरती या ग्रंथाच्या समोर असली पाहिजे. हे शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना एकाच गुरु महाराजांची 3 वर्ष कथा ऐकावी. 3 टप्प्यामध्ये या कथेचं विवेचन केलेलं आहे. पहिला आहे सतीखंड, दुसरा आहे पार्वतीखंड आणि तिसरा आहे कुमारखंड. विस्तृत विवेचन आपल्याला 3 वर्षामध्ये श्रवण करण्यासाठी एकाच महाराजांची 3 वर्ष आपण कथा श्रवण करावी म्हणून सांगितलेलं आहे. हे सर्व नियम पाळून या शिवमहापुराण शिवकथा ऐकल्याचा काय लाभ होणार आहे तर मनाला शांती लाभते, चित्तशुद्धी होते, आत्मबल वाढते, घरामध्ये वृद्धी होते, घरात ऐक्यता लाभते, संकटाचा नाश होतो, आपले कल्याण आणि मोक्ष होते, मुक्तीचा अधिकार प्राप्त होतो, श्रद्धेनं केलेले संकल्प सिद्ध पूर्ण होतात, सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती होते. जीवन जगताना आपल्याला जे हवं आहे ते सर्वस्व शिवमहापुराण
शिवकथा श्रवणाने आपल्याला प्राप्त होतं. म्हणून शुद्ध अंतकरणाचा भाव ठेवून शिवमहापुराण शिवकथेचं 7 दिवस श्रवण करा. जेवढं श्रवण होईल तेवढं चांगलं सुखाचं भरण होईल. ही शिवमहापुराण कथा आपल्या जीवनामध्ये फलदायी ठरणार आहे. शिवमहापुराण की कथा कहती है, पानी में डूबोगे तो मृत्यु निश्चित है, पानी में डूबोगे तो मृत्यु निश्चित है, और मेरे भोले की भक्ति में डूबोगे तो मुक्ति निश्चित है, मुक्ति निश्चित है, मुक्ति निश्चित है. मुक्तीचा अधिकार या शिवमहापुराण कथा श्रवणाने आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून सर्वांनी 7 दिवस काया वाचा मनाने एकाग्र होऊन या शिवमहापुराण कथेचं श्रवण करा. जन्माला येऊन जर तुम्ही कथा नाही ऐकलात ना विशाल दादा, शिवमहापुराण की कथा कहती है, फूल है गुलाब का कली किस काम की. हसले बाबा. फूल है गुलाब का कली किस काम की, इस जिंदगी में कथा नहीं सुन पाए तो ये जिंदगी किस काम की, ये जिंदगी किस काम की, ये जिंदगी किस काम की. कथा कीर्तन श्रवण करून आपल्या जीवनामध्ये कल्याण आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त करून घ्यायचा असतो. मिळालेला नरजन्म वाया न घालवता अध्यात्माच्या मार्गाला या आणि या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून आपलं जीवन मंगलमय करून घ्या. उद्यापासून या शिवमहापुराण ग्रंथ श्रवणाच्या विधीने, ग्रंथ श्रवणाने पाप्यातल्या पाप्याचा उद्धार, दुराचार्यातला दुराचार्याचा उद्धार कशा प्रकारे होतो या कथा आपण उद्यापासून श्रवण करणार आहोत. अनेक भक्तांच्या कथा, महादेवांच्या लीला आपण श्रवण करणार आहोत. उद्याला ही शिवमहापुराण कथा कोणी कोणाला सांगितली, आपल्यापर्यंत कशी पोचली, याचा परिचय काय, या सगळ्या कथेचं विस्तृत विवेचन आपण उद्याच्या दुसऱ्या दिवशी शिवमहापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. इथं कोणाला कोणाला वाटतं की आपल्याला आपल्या गुडघ्याची गोळी बंद व्हावी, आपला गुडघा दुखायचा बंद व्हावा. हातवरी करा कोणाला कोणाला. वा, म्हणजे बाकीच्यांना वाटतंय गुडघे दुखावे का, वाटते का, गोळी चालू करायचे का, मग करा ना हात वरती. चला चला विशाल दादा, गोळी चालू करायचे का, मग हात वरी करा. इकडे पाठीमाग. वा, खूप छान बसलात बघा, सासूच्या घरात बसल्यासारखं आहे की नाही. 3 तासाची कथा व्हायलाच उशीर आहे की नाही. एकाग्र राहत नाहीत. 1 तास झाला, उजवा गुडगा वरी, डावा गुडगा खाली, डावा गुडगा वरी, उजवा गुडगा खाली. काही जणांचे दोन्ही गुडबे सोबत त्याच्यात मुंडक. वारे कथा. चला कसंही असा श्रवण करा, हे महत्वाचं आहे. डोक्याची गोळी, पोटाची गोळी, गुडघ्याची गोळी, शरीरातले सगळे रोग निघून जावे याच्यासाठी आपल्याला 5 मिनिट या भगवान शिवाच्या नामामध्ये आनंदाने पाऊल खेळायचं आहे. सगळ्यांनी जाग्यावर उठून या शिवमहापुराण भजनाचा आनंद घ्यायचा आहे. जाग्यावर सगळ्यांनी, माता पिता बंधू भगिनी सगळ्यांनी जाग्यावरती आनंदाने पाऊल खेळून आपल्याला यामध्ये नाहून जायचं आहे. चला जाऊ चला शंभुदारी, चला जाऊ चला शंभुदारी, देव महादेव आपला तारी. चला जाऊ चला शंभुदारी. पाऊल खेळा, जय हो. गोल 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 रिंगण करा, आवाज वाढव. विको हो, चला जाऊ. पाऊल पाऊल पाठीमाग पाऊल खेळा जाग्यावर. जय हो. चला जाऊ चला शंभुदारी, चला जाऊ चला शंभुदारी, देव महादेव अपना तारी. चला जाऊ चला शंभुदारी. पाऊल पाऊल गोल रिंगण करा, माता
माऊल्या गोल गोल चला जाऊ चला शंभुरारी जय हो देव विशाल दादा पाऊल खेळा जय हो चला शंभुरारी एक वेळा भेटू माझ्या शंकराला चैन मिळे ना या चंचल मनाला एक वेळा भेटू माझ्या शंकराला चैन मिळे ना या चंचल मनाला महिमा आहे माझ्या हो महिमा आहे माझ्या हो महिमा आहे माझ्या शंकराचा भारी भोळा महादेव अपना तारी चला जाऊ चला शंभुतारी बोल रिंगण करा जाऊ चला जय हो बोल रिंगण करा बोल चला शंभुरारी भोळा महादेव अपना तारी चला जाऊ चला शंभुरारी शिवकथेचा हा महिमा ऐकिला आनंदाने माझा शंकर हसला शिवकथेचा हा महिमा ऐकिला आनंदाने माझा शंकर हसला पाहुनी धन्य हो पाहुनी धन्य हो पाहुनी धन्य झाले नर नारी भोळा महादेव अपना तारी चला जाऊ चला शंभुदारी पाऊल पाऊल केला जय हो चला भोळा महादेव अपना तारी जय हो चला शंभुरारी ओ सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम जय हो अपने मन की मैं जानूं और गाऊं शिव गुणगान अपने मन की मैं जानूं और गाऊं शिव गुणगान सांसों की माला पे सांसों की माला पे जप लूं मैं सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम जय हो शिव का सासू की माला पे जप लूं मैं शिव का शिव के रंग में ऐसी डूबी बन गया एक हीरो बन गया एक हीरो शिव की माला जपते जपते हो गई शिव के नाम शिव की माला जपते जपते हो गई शिव के नाम सांसों की माला पे जप लूं मैं
शिव का नाम, सांसों की माला पे जप लूं मैं शिव का नाम. पाऊल केळा उभारू नका. जय हो. शिव का श्रावण महिन्यात, श्रावण महिन्यात, श्रावण महिन्यात महादेव तपाला बसतोया, शंकर तपाला बसतोया. तपाला 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 बसतोया, डम डम डमरू वाजतोया. तपाला बसतोया, डम डम डमरू वाजतोया. पहिल्या सोमवारी, पहिल्या सोमवारी बेल तीन पानाचा, बेल तीन पानाचा, तीन पानाचा पार्वती वाहती माता, तीन पानाचा पार्वती वाहती माता. दुसऱ्या सोमवारी, तिसऱ्या सोमवारी, चौथ्या सोमवारी, पाचव्या सोमवारी बेला अकरा पानाचा, बेल 21 पानाचा, बेल 51 पानाचा, बेल 108 पानाचा, 108 पानाचा पार्वती वाहतीने माता, 108 पानाचा पार्वती वाहतीने माता. जय हो. असा ग कसा बाई माझा भोळा शंकर, भोळा शंकर माझा भोळा शंकर. असा हो कसा, असा कसा बाई भोळा शंकर. रावणासी आत्मलिंग लिंग सारे पाठ केलं होते मोठ्या औषणा, पार्वतीने शंकराला घेतले जिंकून. असा ग कसा, असा हो कसा, असा ग कसा भोला शंकर. पार्वती शिव हर 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 हर. नमः पार्वती पतये शिव हर 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 हर.
बसून घ्या सगळ्यांनी. आजच्या पहिल्या दिवशी शिवमहापुराण कथेमध्ये आपण ही शिवकथा श्रवण करण्याचे उपाय नियमावली श्रवण केलेली आहे. चांगलं वाटलं ना? आता गोळी बंदच झाली म्हणून समजा, काही चिंता करू नका. उद्यापासून याहीपेक्षा सुंदर सुंदर गायनाने आपल्याला तल्लीन व्हायचं आहे. बहुसंख्येनं उपस्थित राहा अशी मंगल कामना करून आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिवमहापुराण कथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा, गुरुमाऊली, जन्मदाते आईवडील, शिंदाळा नगरीचे ग्रामदैवत, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्य चरणी आजच्या पहिल्या दिवसाची शिवमहापुराण कथा समर्पित करून आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओझा श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी. ओम शांति शांति शांति. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. शिव महापुराण भगवान की. पार्वतीपतये शिव हर हर. शिव के दास कभी न उदास, आरती को करो शुरुआत. आरती करू शंभु देवा देवादि देव महादेवा. 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 हो जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला, पाहुन आईसी भोरी भक्ती मनी शंभुदेव हसला. भक्त तारणारा देव हा भोळा, त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभुदेवा देवादि देव महादेवा. आरती करू शंभुदेवा देवादि देव महादेवा. हो धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला, पाहुन आईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला. दान देणारा सुखाचा धरा, त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभुदेवा देवादि
डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविन्दे भवद्भवामि सहितं नमामि गुणातीत कंदं परब्रह्म शान्तं सुविद्याधिदेवं भवारण्यदाहं उमानाथमीशं जराजं मनाशंकरं लोकनित्यं नमामि महादेव देवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामि कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम संसार सारम भुजगेन्द्रहारम संसार सारम हरः ॐ यत्नेन यज्ञमय जन्त देवाः स्थानि धर्माणि प्रथमानस्यनं तेहनाकं महिमान् सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि नमः पार्वतीपतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की हर हर